नमस्कार मित्रांनो, वेलकम टू MPSC GK ट्रिक्स. आज या व्हिडिओमध्ये आपण विवरणावरून व्यक्ती ओळखा याबद्दलचे काही प्रश्न पाहणार आहोत. तर हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण की सध्याचा MPSCचा ट्रेंड पाहता या प्रकारचेच प्रश्न विचारले जातात व मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो, या प्रकारचे प्रश्न या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला दाखवलेले आहेत हे तुम्हाला नेटवरती किंवा इतर कुठल्याही पुस्तकात तुम्हाला सध्या तरी मिळणार नाहीत. त्यामुळे हे प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक पहा. सध्या अशाच प्रकारचे प्रश्न MPSC मध्ये विचारले जात आहेत व या प्रश्नाचा तुम्ही सखोल पद्धतीने अभ्यास करा. तर पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या विवरणावरून व्यक्ती ओळखा. एक आहे, स्पृश्य म्हणजे सवर्ण लोकांनी अस्पृश्यांना आपल्या नोकरीस ठेवावे. असं कोण म्हटलेलं आहे हे ओळखायला सांगितलं आपल्याला. स्पृश्य लोकांनी अस्पृश्यांना त्यांचे नागरिकत्वाचे अधिकार बजावण्याच्या कामात मदत करावी. सी आहे, मृत जनावरे ज्याची त्याने ओढावी. डी आहे, स्पृश्यांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांना वार लावून जेवण द्यावे. तर याचे पर्याय उत्तर आहेत बघा, वी रा शिंदे, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व महात्मा गांधी. तर हे वरील जे 4 विधान दिलेले आहेत हे कोणी म्हटलेलं आहे हे विचारलंय परीक्षेत आपल्याला. तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे वरील 4 विधानं केलेली आहेत. तर ती कुठे केले आहेत त्याची जर आपण थोडंसं डिटेल माहिती मला सांगतो मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल व अजून इतर काही प्रश्न आला तर तुम्हाला ते सोडवता येईल. तर बाबासाहेबांनी वरील विधाने 4 हे 19 मार्च व 20 मार्च 1927 रोजी महाड येथे कुलाबा परिषद भरली होती बघा. 20 मार्च 1927ला महाड येथे कुलाबा परिषद भरली होती. अध्यक्ष स्वतः बाबासाहेब आंबेडकर होते. या परिषदेस सुरेंद्र चिटणीस, संभाजी गायकवाड, अनंत चित्रे, रामचंद्र मोरे, गंगाधर पंत सहस्रबुद्धे आणि बापूराव जोशी हे दलित, इतर सवर्ण व ब्राह्मण नेते उपस्थित होते. या परिषदेत अस्पृश्यतेचा अधिकार करून हे पुढील हे जे काही 4 ठराव आहेत हे पास झाले होते. हे तुम्ही अवांतर माहिती म्हणून लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, खाली दिलेल्या विवरणावरून संस्था ओळखा. ए आहे, 20 जुलै 1924 रोजी मुंबई येथे स्थापना केली. 20 जुलै 1924ला स्थापना झाली बघा मुंबई येथे असं म्हटलंय. बी आहे, सामाजिक व राजकीयदृष्ट्या तळागाळात फेकल्या गेलेल्यांना भारतीय समाजातील इतरांच्या बरोबर आणणे हे या सभेचे ध्येय होते. सामाजिक व राजकीयदृष्ट्या जे तळागाळात फेकले गेलेले लोक आहेत त्यांना इतरांच्या बरोबर आणणे हे या सभेचे ध्येय होतं. तिसरं आहे, अस्पृश्यांना समाजाबाहेर ठेवून त्यांना नागरी, धार्मिक व राजकीय हक्क देण्यात आले नव्हते. त्यांच्या अधिकारांप्रती त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे हा उद्देश होता. आणि चौथा आहे, सायमन कमिशनकडे एक पत्र सादर केले या संस्थेने व त्यात त्यांनी मागासवर्गीयांसाठी नामनिर्देशन तत्वावर जागा आरक्षित ठेवण्यासंबंधी मागणी केली. तसेच भूदल, नौदल व पोलीस खात्यात मागासवर्गीयांची भरती करण्यासंबंधीचीही मागणी केली. सभेमार्फत अस्पृश्यांच्या कल्याणासाठी शाळा, वसतिगृहे व ग्रंथालये पण सुरू करण्यात आले होते. अशी कुठली संस्था आहे हे खालील पर्यायावरून आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा जे पर्याय दिले आहेत, पहिला आहे बहिष्कृत हितकारणी सभा, दुसरा आहे सत्यशोधक समाज, तिसरा आहे अभिनव भारत, चौथा आहे तत्वबोधिनी सभा. तर कुठल्या संघटनेचे किंवा कुठल्या संस्थेचे हे वरील 4 संबंधित आहे, वाक्य संबंधित आहेत हे विचारलं. 1924ला स्थापना झाली, आता सत्यशोधक झाला होता की 1924ला तर नाही. अभिनव भारत नाही व तत्वबोधिनी सभा हे पण नाही. व हे बाकीचे जे 4 आहेत, मग आता बहिष्कृत हितकारणी सभेच्या संदर्भात हे वरील 4 वाक्य आहेत, म्हणजे बहिष्कृत हितकारणी सभा हे आपलं या प्रश्नाचं उत्तर राहील. प्रश्न 3, खालील दिलेल्या विवरणावरून व्यक्ती ओळखा.
पहिला पर्याय, याची कारकीर्द हा भारतीय इतिहासातला एक सुवर्णकाळ समजला जात होता. दुसरा आहे, याच्या जन्माबद्दल अजूनही गूढ आहे. काही इतिहासकारांच्या मते हा मोर पाळणाऱ्या टोळीत जन्माला आला व चाणक्यास विंध्य पर्वताच्या प्रदेशात भेटला. तर काहींच्या मते हा नंद राजपुत्र व मुरा नावाच्या दासीचा पुत्र होता आणि हे गुपित चाणक्य जाणून होता. तिसरा आहे, ग्रीक राजा अलेक्झांडरचा एक निष्ठावंत सरदार सेल्युकस निकेटर याचा पराभव केला व युद्ध हरल्यामुळे सेल्युकसने आपली कन्या हेलन हिचा विवाह याच्याशी ठरवला आणि तह घडवून आणला. चौथा आहे, यांच्या अधिपत्याखाली बलुचिस्तान, अफगाणिस्तान, गांधार, हिंदुकुश पर्वतरांग, काबूल, विंध्य पर्वताचा प्रदेश, बिहार, बंगाल, ओडिसा, दक्कन व मैसूर यांचा समावेश होता. तर खाली जे पर्याय उत्तर दिले त्यातून आपल्याला शोधायचे आहे की कुठलं व्यक्तिमत्व आहे. तर ए आहे समुद्रगुप्त, बी अशोक, सी बिंबिसार, डी चंद्रगुप्त मौर्य. तर वरील जे 4 विधाने आहेत ते कुठल्या राजाशी संबंधित आहेत असं विचारलं आपल्याला. तर पहिलं जे विधान आहे त्यात याची कारकीर्द भारतीय इतिहासातला एक सुवर्णकाळ समजली जात होती. तर ते समुद्रगुप्तचं पण कारकीर्द चांगली होती, अशोकाची पण चांगली होती, त्यानंतर चंद्रगुप्त मौर्याची पण चांगली होती. त्यामुळे पहिला पर्याय आपला बिंबिसार जो आहे तो थोडासा साईडला पडला जातो. त्याच्यानंतर याच्या जन्माबद्दल अजूनही गूढ आहे आणि काही इतिहासकारांच्या मते हा मोर पाळणाऱ्या टोळीत जन्माला आला होता व चाणक्यास विंध्य पर्वताच्या प्रदेशात भेटला. तर चाणक्यास कोण भेटला होता विंध्य पर्वताच्या प्रदेशात? तर इथेच आपलं उत्तर क्लिअर होतं, चंद्रगुप्त मौर्य. व चंद्रगुप्त मौर्याच्या पत्नीचे नाव काय होतं? हेलन होतं. ते सेल्युकस निकेटरने त्याची कन्या चंद्रगुप्त मौर्य हिच्याशी विवाह लावून दिला होता. व पर्याय 4 आहे, त्याचे जे आधिपत्याखाली जे प्रदेश होता त्यात बलुचिस्तान, अफगाणिस्तान, गांधार, हिंदुकुश पर्वतरांग, काबूल, विंध्य पर्वत प्रदेश, बिहार, बंगाल, ओडिसा, दक्कन व मैसूर यांचा समावेश होत होता. बघा, अशाच प्रकारचे प्रश्न सध्या आता MPSC मध्ये विचारले जातात, त्यामुळे या प्रश्नाचा तुम्ही थोडंसं बारकाईने अभ्यास करावा. पुढील प्रश्न, खालील दिलेल्या विवरणावरून व्यक्ती ओळखा. एक आहे, तो वैदिक धर्माचा आश्रयदाता होता. दुसरा आहे, तो गुप्त वंशाचा 4था राजा होता. चंद्रगुप्त प्रथम हा त्याचा पूर्वाधिकारी होता. तिसरा आहे, चंद्रगुप्त द्वितीय किंवा रामगुप्त हा त्याचा उत्तराधिकारी होता. व चौथे आहे, त्याने नाण्याचे आर्चर प्रकार, बॅटल एक्स प्रकार, टायगर प्रकार, राजा व राणी प्रकार व विना प्लेयर प्रकार पाडले. तर खाली जे पर्याय उत्तर आहेत त्यातून आपल्याला शोधायचं की वरील जे 4 विधाने आहेत ते कुठल्या राजाशी संबंधित आहेत. एक आहे हुमायून, बी आहे बाबर, सी आहे समुद्रगुप्त, डी आहे चंद्रगुप्त. तर तो वैदिक धर्माचा आश्रयदाता होता व तो गुप्त वंशाचा 4था राजा होता. चंद्रगुप्त प्रथम हा त्याचा पूर्वाधिकारी होता. व आता हे तुमचा एक पर्याय 2 व 3 जरी लक्षात नाही आले, त्याचे पूर्वाधिकारी कोण होते, उत्तराधिकारी कोण होते, किंवा ज्यांनी डिटेल वाचलेलं आहे त्यांच्या ते लक्षात येईल, त्यामुळे तो पण त्यांना क्लू मिळू शकतो. आणि चौथा आहे, त्याने नाण्याचे जे प्रकार पाडले होते, तर हे जे राजा व राणी प्रकार किंवा विना प्लेयर आहेत हे तर 1-2 प्रकार बऱ्याचशा जणांनी वाचलेले असतील, त्यामुळे त्यावरून लक्षात येईल की हे जे 4 विधाने आहेत हे पर्याय क्रमांक सी समुद्रगुप्ताशी संबंधित आहेत. म्हणजे सी समुद्रगुप्त हे आपलं उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे बघा, खालील दिलेल्या विवरणावरून अन्यायकारक पुस्तक किंवा ग्रंथ ओळखा. जे पहिला पर्याय बघा, समाजात शूद्राचे स्थान सर्वांच्या पायदळी असावे असे या पुस्तकात म्हटलेलं आहे. दुसरा आहे, शूद्र अपवित्र असल्यामुळे कोणतेच धार्मिक पवित्र कार्य त्यांची उपस्थितीत करू नये असं या पुस्तकात म्हटलंय. पर्याय क्रमांक 3, इतर वर्गाप्रमाणे त्याला मान देऊ नये. पर्याय क्रमांक 4, शूद्राने शिक्षण घेऊ नये, त्यांना शिक्षण देणे हे पाप आहे. पर्याय क्रमांक 5, शूद्राचा जन्म गुलामगिरीत होतो आणि त्याने गुलामगिरीतच मरावे. अशा प्रकारचे अन्यायकारक जे विधाने आहेत किंवा जे पुस्तक आहे त्यामध्ये केलेलं आहे वाक्य, तर हे कुठलं पुस्तक आहे? त्याचे पर्याय उत्तर आहेत बघा, ए ब्राह्मण संहिता, दुसरं बी मनुस्मृती, सी ब्राह्मणोपासना, डी ऋग्वेद. ते वरील सर्व 5 विधान आहेत हे मनुस्मृती या ग्रंथाशी निगडित आहेत, म्हणून
आपल्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं जाहीररित्या दहन केलं होतं. प्रश्न 6वा, खालील दिलेल्या विवरणावरून व्यक्ती ओळखा. हे आहे, कायदा व सुव्यवस्था ही याच्या राजवटीची खरी यशाची नांदी होती. राज्याचा राज्यकारभार संपूर्णपणे मध्यवर्ती होता व राजा हाच सर्वेसर्वा होता. बी आहे, नंद राजवटीखाली राज्यात बोकाळलेल्या गुन्हेगारीला व भ्रष्टाचाराला काही वर्षातच आवाक्यात आणले. सी आहे, अमावस्येच्या रात्री देखील आर्य स्त्रिया तलम व रंगीबेरंगी वस्त्रे नेसून शहरातून निवांतपणे फिरताना आढळतात. या मॅगेस्थिनसच्या विधानावरून त्याच्या कायदा व सुव्यवस्थेबद्दल कल्पना येते. डी आहे, स्वतःच्या जीवाला अपाय होऊ नये यासाठी अंगरक्षक म्हणून त्याने स्त्रियांची नेमणूक केली होती. या स्त्रियांना परदेशातून गुलाम म्हणून विकत आणले होते व त्याच्या शयनगृहातही या स्त्रियांचा कडक पहारा असे. तर या वरील 4 विधान आहेत त्या संबंधित खालीलपैकी कुठला राजा होता किंवा कुठली व्यक्ती होती हे विचारलेलं आहे. तर हे कोणाच्या बाबतीत लागू होतं बघा. तर पर्याय 1 आहे अशोक, 2 आहे चंद्रगुप्त मौर्य, 3 आहे बिंबिसार, 4 आहे स्कंदगुप्त. तर हे 4ही जे विधान दिले आहेत हे पर्याय क्रमांक 2 चंद्रगुप्त मौर्य याच्याशी संबंधित आहेत. तर कायदा व सुव्यवस्था या चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये म्हणजे खूप कडक होती. त्यामुळेच त्यांनी असं दिलं की अमावस्येच्या रात्री देखील स्त्रिया निसंकोचपणे म्हणजे त्यांना कसल्या प्रकारची भीती नव्हती, इतके कायदा व सुव्यवस्था त्यावेळेस कडक होती किंवा चांगली होती. व नंद राजवटीचे पर्याय 2 मध्ये काय, नंद राजवटी राज्यात जे गुन्हेगारी व भ्रष्टाचार बोकाळ होता त्याला त्याने आवाक्यात आणले व त्याच्यावरती चंद्रगुप्त मौर्यावरती विषप्रयोगही झाला होता. म्हणून त्याने त्याचा कुणावर विश्वास नव्हता म्हणून त्याने अंगरक्षक म्हणून जे गुलाम म्हणून स्त्रिया पकडून आणल्या होत्या त्यांची नेमणूक केली होती व तो अगदी पाणी, तलावातील पाणी सुद्धा त्याच्यावर काही विषप्रयोग वगैरे झालाय की नाही हे तपासूनच तो घेत असे. इतकं त्या चंद्रगुप्त मौर्य स्वतःच्या जीवाबद्दल दक्ष राहत होता. पुढील प्रश्न, खालील दिलेल्या विवरणावरून व्यक्ती ओळखा. 1 आहे, मध्य आशियातील फरगाना खोऱ्यामधील म्हणजे वर्तमानकालीन जे उझबेकिस्तानात आहे त्या अंदिजान शहरात याचा जन्म झाला. 2 आहे, त्याला मुघल शाह पातशाह गाझी जाहिर-उद-दीन अल सुलतानू ई आझम ई हकम या नावानेही ओळखले जाते. 3, खानवाचे युद्ध 1527 मध्ये राणा संगावा याच्यात झाले. 4 आहे, याला अगोदर आग्राला दफन केले, नंतर त्याच्या इच्छेनुसार काबूलला दफन केले. त्याच्या इच्छेनुसार म्हणजे त्याची अशी इच्छा होती की त्याला काबूलला दफन करण्यात यावे म्हणून त्याला सुरुवातीला आग्राला दफन केले होते, नंतर पुढे त्याला काबूलला दफन केले गेले. तर खाली जे पर्याय उत्तर आहे 4 त्यातून आपण आपल्या लक्षात येईल की वरतील 3ही पर्याय कट होत आहेत म्हणजे त्यांचा या अंदिजान शहरात जन्म झाला या विधानाशी ते सहमत नाहीत. दुसरा आहे तिसरा पर्याय जो खानवाचे युद्ध 1527 मध्ये राणा संगावा याचे झाले होते. तर खानवाचे युद्ध जे 1527चा कार्यकाळ कोणाचा आहे तर तो बाबरचा आहे व खानवाचे युद्ध पण बाबर व राणा संगात यांच्यात झाले होते. म्हणजे 2 पर्याय तरी आपल्याला बाबरशी संबंधित यामध्ये उत्तरामध्ये आपल्याला डिटेक्ट झाले. आता नंतर काय बघा, याला अगोदर आग्राला दफन केले होते नंतर त्याच्या इच्छेनुसार काबूलला दफन केले गेले. आता बाबरला आधी आग्राला दफन केलं होतं व नंतर हुमायूनने त्याला काबूलला दफन केलं कारण की बाबरची तशी इच्छा होती की त्याला काबूलला दफन करण्यात यावे. पुढील प्रश्न, खालील दिलेल्या विवरणावरून व्यक्ती ओळखा. 1 आहे, याचे पूर्ण नाव गियासुद्दीन मोहम्मद हे होते. याचे बालपणीचे नाव खुर्रम हे होते. 3, लाल किल्ला, जामा मस्जिद, मोती मस्जिद याने बांधले व 4, मरण्यापूर्वी त्याच्या मुलाला लिहिलेल्या पत्रात म्हटले की कै पिसर तू अजब मुसलमानी ब पिदरे जिंदा अब तरसानी आफरीन बाद हिंदवान सद बार में देहत पिदरे मुर्दा रावा दायमाप. तर हे वरील 4 जे विधान आहेत ते पर्याय उत्तरामध्ये कुठल्या बादशहाशी संबंधित आहेत हा प्रश्न विचारला आपल्याला. ए आहे शहाजहान, बी आहे अकबर, सी हुमायून, डी औरंगजेब. तर अशा प्रश्नामध्ये वरतील जे 3 विधाने आहेत त्या विधानावरूनच आपल्याला उत्तराचा अंदाज येऊन जातो
पण चौथा पर्याय असा परीक्षेमध्ये अशा पद्धतीने दिलेला असतो की आपलं अवांतर वाचन किती आहे किंवा अवांतर ज्ञान तपासण्यासाठी किंवा थोडासा गोंधळ टाकण्यासाठी अशा प्रकारचे पर्याय दिलेले असतात. तर आपण बघूया जे वाक्य आहे, चौथं जे विधान आहे त्याचा तुम्हाला मी प्रथम अर्थ सांगतो की या म्हणजे जो बादशाह आहे, खालील पर्यायापैकी 4 मध्ये जो बादशाह आहे त्याने आपल्या मुलाला पत्र म्हटलं की ए मुलं, तू असा कसा मुसलमान आहेस की तुझ्यापेक्षा ते हिंदू बरे की जे मृत्यूनंतरही आपल्या वडिलांना पाणी पाजतात, तर तू मला जिवंत असतानाही पाणी देत नाहीस. तर त्याच्या उत्तरामध्ये त्याच्या मुलाने त्याला असं उत्तर पाठवलं होतं त्या पत्राचं की ज्या शाईने तू हे पत्र लिहिलंस तीच शाई पिऊन तू मर, असं त्या मुलाने उर्मट उत्तर त्याच्या वडिलांना दिलं होतं. तर खालीलपैकी कुठला असा जो बादशाह होता की ज्याच्या बाबतीत असं घडलं होतं? तर खालील 4 पर्यायामध्ये याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 शहाजहान. शहाजहानचं पूर्ण नाव हे गियासुद्दीन मोहम्मद हे होते. त्याचे बालपणीचे नाव त्याला खुर्रम म्हणून ओळखले जात होते व त्यानेच लाल किल्ला, जामा मशीद, मोती मस्जिद व ताजमहलचे बांधकाम केले. व चौथा पर्याय, त्याने आपल्या मुलाला म्हणजेच औरंगजेबला ते पत्र लिहिलं होतं. त्यात त्याने असं म्हटलं होतं, औरंगजेबाने त्याला असं उर्मट भाषेत उत्तर दिलं होतं. तर आपला पर्याय क्रमांक 1 शहाजहान हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 9. खालील दिलेल्या विवरणावरून व्यक्ती ओळखा. 1. मगध प्रांतात मागधी, प्राकृत, पाली अशा भाषांचे चलन होते. 2. आपले साम्राज्य उत्तर पश्चिम सीमापर्यंत वाढवलेले होते. त्या भागात पैशाचिक तसेच गांधारी, प्राकृत सारख्या भाषा वापरात होत्या. जन्मापेक्षा कर्माला जास्त महत्त्व दिलेले आढळते. 4. हा स्वतः जैन धर्मी असला तरी राज्यात मुख्य हिंदू धर्म होता. तर पर्याय उत्तर कुठले ते कुठल्या राजाच्या संदर्भात हे वरील 4 विधाने आहेत. तर 1 आहे अशोक, 2 आहे चंद्रगुप्त मौर्य, 3 आहे बिंबिसार, 4 आहे समुद्रगुप्त. तर वरील 4ही विधाने हे पर्याय क्रमांक 2 चंद्रगुप्त मौर्य याच्याशी संबंधित आहेत. म्हणजे चंद्रगुप्त मौर्याच्या मगध प्रांतात मागधी, प्राकृत व पाली अशा भाषांचे चलन होतं. त्याने आपले साम्राज्य उत्तर पश्चिम सीमापर्यंत वाढवले होते व त्या भागात पैशाचिक तसेच गांधारी, प्राकृत यांसारख्या भाषा वापरात होत्या. त्याने जन्मापेक्षा कर्माला जास्त महत्त्व दिलेलं आढळतं आणि तो स्वतः जैन धर्मी असला तरी त्याच्या राज्यात काय होता? हिंदू धर्म होता. चंद्रगुप्त मौर्य हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, खालील दिलेल्या विवरणावरून व्यक्ती ओळखा. 1 आहे इतिहासकार यांना भारताचा नेपोलियन मानतात. 2 याच्याबद्दल माहिती अलाहाबादमधील शिलास्तंभावरून मिळते जे त्याच्या कार्यकालात उभारले होते. त्यात याच्या विविध मोहिमांचा दाखला आहे. हे शिलालेख तत्कालीन भारताची राजकीय स्थिती दर्शवतात. 3 आहे आपले अधिराज्य 5 क्षेत्रांमध्ये गाजविले होते. त्यातलं उत्तरेला हिमालय ते नेपाळपर्यंत, दक्षिणेला कांचीपुरमपर्यंत, पूर्वेला रावी नदी पंजाबपर्यंत, पश्चिमेला ब्रह्मपुत्रा नदी ते आसाम बंगालपर्यंत, आणि मध्य भागात मध्य भारत ते विंध्य पर्वतपर्यंत. आणि 4 आहे अश्वमेध यज्ञाचा करता. तर वरील जे 4 विधाने आहेत ते खालीलपैकी कुठल्या सम्राटाशी संबंधित आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. त्याचे पर्याय बघा. A अशोक, B चंद्रगुप्त मौर्य, C बिंबिसार व D समुद्रगुप्त. तर आपला सर्वांना माहिती आहे भारताचा नेपोलियन म्हणून कोणाला ओळखतात? तर पर्याय क्रमांक D समुद्रगुप्त हे आपलं उत्तर आहे. भारताचा नेपोलियन समुद्रगुप्त. व अश्वमेध यज्ञाचा कर्ता सुद्धा कोण आहे? तर समुद्रगुप्त आहे.